काय टाकायचं? नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज बनवतोय आम्ही. काय बनवतोय? काय बनवती तू आज? बर, काय काय काढलं इथं? त्यात इथं मी साहित्य काढून घेतलेत. बीट छान असं सोलून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि रवा घेतलेला आहे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते. आणि हे आलं आहे. आणि आता टाक हे सगळे याच्यात. इथे साल काढून घेतलेली आहे. खूप दिवसापासून चाललं होतं. हा सगळे याच्यात टाक. खूप दिवसापासून चाललं होतं आमच्या लाडूबाईचं बिटाचे थालीपीठ केव्हा बनवणार. आज बनवते मी थालीपीठ बिटाचे. टाक सगळं. आता हे सगळं बारीक करून घ्यायचंय. आज बघू वेगळ्या पद्धतीने. याच्या अगोदर बनवलं होतं. हा ते पण टाक ना आलं. आणि त्यावर हा रवा पण टाक. हा रवा पण टाक. टाक सगळं तेवढी वाटी. मिक्सरला लाईट आहे का आता? हा आमची 4 वाजता लाईट गेली. आता हे उघड, मीठ टाक त्याच्यात थोडस. बाई जादू आहे. लईच वरचं झाकण काढलं, इकडून पॅक केलं थोडस मीठ. आणि आली हे सगळं बारीक करून. आता ते का चला ते बारीक करून आणतो. इन्व्हर्टर होती, लाईट आहे. पाणी लागेल ना बाई. गेली अशी काहीतरी खायला जर म्हणायचं म्हणलं ना, लय लुडबुड असते. आणि मदत लय करतात दोघी पण तशाच. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. अयो वाटत आणलं बाईनी आमच्या. आणि हे मिक्स करून आता मळून घेते मी. हा लय बनन. आणि आमच्या बाईचा सराव चाललाय. कशाचा ग बाईचा? मंथनचा, आयमिनरचा. बघ तसंच खाऊन टाका ना तुम्ही. काही करायचं लुडबुड लईच. तर आता मी सगळं मळून घेते छान असं. तरी ते पीठ भिजायला ठेवले तेल लावून. पर्यंत मी पुलाव भाताची तयारी करून घेतली. इथे मी कांदा चिरून घेतलाय, लसूण आणि टमाटर. तर इथे मी बनवणार आहे मसाले भात. तांदूळ धुवून घेतले, सोयाबीन मिसळला घातलंय. आता फोडणी देऊन घेते. तेल छान गरम झालं, त्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं, लसूण, आणि मध्ये ही लुडबुड करणार काय. हा कांदा लाल भाजला, त्यामध्ये शेंगदाणं भाजून घेतलंय बघा. आणि तो पांढरा दिसतो. बनवू ना बाई. खाऊन घे तू. हे आमची आचारीन बाई. अर्धा टमाटा खायचा. भाजीला जर चिरलं ना टमाटर वगैरे, टमाटा अर्धा खाल्ला जातो. तसा खा म्हणलं तर अजिबात खाणार नाही. टमाटा छान असा मऊसत शिजला आहे. त्यानंतर मग यामध्ये मसाला, घरचा कुटलेला मसाला, हळद आणि बिर्याणी मसाला, एवढा 3च मसाला टाकलेला आहे मी. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग भिजवलेले सोयाबीन टाकून घ्यायचे आहे. तिथे बघा सोयाबीन. तर कांदा टमाटर चिरायच्या अगोदर मी सोयाबीन भिजायला ठेवलेलं होतं, कारण की भिजायला जास्त वेळ लागतो सोयाबीन. त्यामुळे मग कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं. आणि छान असं 2-3 पाण्याने पिळून मग त्यामध्ये टाकून घेत आहे. आणि छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर मग धुवून ठेवलेलं तांदूळ मिक्स करायचं. त्यामध्ये जेवढं हवं तेवढं पाणी वतून आणि मीठ टाकून शिजायला ठेवायचं. तर ते आता कोथिंबीर नव्हती, असं थोडंसं वेगळं वाटत होतं. कोथिंबीर नव्हती. शेतामध्ये होती कोथिंबीर, पण चिखल असल्यामुळे आणायला कोणी गेलंच नव्हतं. त्यामुळे कोथिंबीर यामध्ये नाही. तर तुम्हाला हवे असेल तर कोथिंबीर टाकू शकता. त्यानंतर मग शेगडीवरती शिजायला ठेवलं. लाईट आली, भात शिजायला ठेवला. तोपर्यंत म्हणलं पराठे बनवून घ्यावा. तिथे एक पराठा बनवून घेतला, कांदा चिरून घेतला. छान असं पीठ भिजलं होतं. आताला वगैरे अजिबात चिकटत नव्हतं. छान असं लाटता येत होतं.
तर कांदा लावून मी पहिलाच पराठा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर मग पिऊसाठी चाललो होतं आम्हाला पहिला पराठा खायला दे. आल्या डोकून बघायला दोघी पण काय बघायला आली का? आपण त्याच्यात कांदा पेरू करू का असा इतकंसच बनवू छोटांनाच बनवू उत्कुस उत्कुस कसं काय नाही होत. मम्मी तू पावडर लावली पावडर पहिला एक आणायचे मग नंतर काढायचं आपण दोघी खायचं ना एकच घर घेऊन आणायचं देते बाजून दे त्याला बाजून दे ना छान असं कुरकुर का झालाय गरम आहे ना कुठे जायचं